श्रद्धा. आई म्हणायची करतील स्वामी. माझं लहानपण गावाकडे गेलं. छोटंसं घर, पण त्यात एक मोठी गोष्ट होती, आईची नितांत श्रद्धा. रोज सकाळी न चुकता स्वामींच्या फोटोसमोर ती दिवा लावायची. मनापासून ती त्याची पूजा करायची आणि माळ जपायची. मला तेव्हा काही कळायचे नाही. मी चिडायचो, आई रोज काय त्या स्वामी स्वामी करतेस. ती फक्त हसून म्हणायची, स्वामी आहेत ना, चिंता करू नकोस. कधी कधी विचारायचो, तुला कधी त्याच्या दर्शनात आले आहे का ग? ती शांतपणे म्हणायची, स्वामी दिसत नाही रे, पण समजून घेतात. त्याच्या अस्तित्वाला डोळे नको, मन लागतं. काळ पुढे गेला. शहरात आलो, नोकरी लागली, धक्काधक्कीचे आयुष्य सुरू झालं. पण आईचं एक वाक्य कायम राहिलं, करतील स्वामी. प्रत्येक फोनच्या शेवटी ती म्हणायची, ताण घेऊ नकोस रे, करतील स्वामी. त्या वर्षी माझ्या आयुष्यात खूप मोठे वळण आलं आहे. एक मोठी डील होती. कंपनीचं भविष्य आणि माझं प्रमोशन दोन्ही त्यावर अवलंबून. पण शेवटच्या क्षणी क्लायंटने करार मोडला. कंपनीत गोंधळ आणि सगळी जबाबदारी माझ्यावर. वरून बॉसचा राग, खाली टीमचे बोट दाखवणे, संपलं सगळं. त्या रात्री मी तासाच रस्त्यावर फिरत होतो. डोकं गरगरत होतं. फोन आईला लावला, पण काही बोलली नाही. ती फक्त म्हणाली, अरे काही नाही रे, करतील स्वामी समर्थ. तो त्यांना आठव तरी. त्या रात्री पहिल्यांदा मनापासून स्वामींना हाक मारली, स्वामी जर तुम्ही खरंच असाल तर मला दिशा दाखवा, मी हरलोय. तेवढ्यात एका चौकात मी गाडी थांबवली. समोर एक वयोवृद्ध गृहस्थ दिसले. पांढरा धोतर, डोक्यावर फडफडणारी उपरणाची गाडी आणि डोळ्यात कमालीची शांतता. ते हळूच माझ्या गाडीपाशी आले आणि म्हणाले, बाळा, जे हरवलेलं वाटतं ते कायमचं हरवत नाही. सगळं वेळेवर सावरतं. तू फक्त योग्य मनाने पुढे चालत राहा, बाकी स्वामी पाहतील. मी स्तब्ध झालो. मी त्यांना थांबवण्याच्या आधी ते मागे वळले आणि त्या संपूर्ण गर्दीत एका क्षणात ते नाहीसे झाले. त्या दुसऱ्याच दिवशी अचानक क्लायंटचा कॉल आला, आम्हाला पुन्हा प्रोजेक्ट हवा आहे आणि आम्ही फक्त तुमच्या टीमवर विश्वास ठेवतो. सगळे बदललेलं. प्रमोशन, विश्वास, मान सगळं परत मिळालं. पण त्याहून मोठं स्वामींना पुन्हा शोधलं होतं. आतल्या आत त्या दिवशी आईला फोन केला. मी फक्त एवढंच म्हटलं, आई स्वामी भेटले ग. ती गप्प झाली. क्षणभर काही बोललेलीच नाही. नंतर शांत आवाजात बोलली, ते कधीच दूर नसतात रे, फक्त आपल्याला मनाला हाक ऐकायची सवय लागते. आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यात माझं कौशल्य किती आहे हे माहीत नाही, पण श्रद्धा, आईचं मन आणि सगळं कायमचं अस्तित्वात याचं बळ नक्कीच आहे. कारण स्वामी कधी आरशात दिसत नाहीत, ते संकटात बघतात. कधी वाटते मी बोललो नव्हतो काही, पण आईच्या मनातली माझी वेदना ती रोज स्वामीच्या चरणी ठेवत होती. आणि म्हणूनच मी गोंधळलेले तेव्हा कोणीतरी माझा हात धरला. अंधारात होता, रस्ता हरवला होता, पण ती आईची श्रद्धा स्वामीच्या रूपानं समोर आली. श्रद्धा म्हणजे एक अर्थ पण निशब्द प्रार्थना. आईसारखी जी बोलत नाही पण सगळं ऐकवत असते. आणि स्वामी समर्थासारखे जे कुठून तरी ऐकतात आणि योग्य क्षणी आपल्याला सावरण्यासाठी उभे राहतात. श्रद्धा म्हणजे अंधपणा नाही, ती म्हणजे अंधारात हात पुढे धरून चालणं. कारण कुठेतरी कोणीतरी आपला हात पकडून चालवत असतो. जसं स्वामी समर्थांची श्रद्धा ही अंधश्रद्धा नसून ती म्हणजे आत्मविश्वासाला आधार देणारी शक्ती असते. ती श्रद्धा आपल्याला वाट चुकल्यावर योग्य दिशा दाखवते.
संकटात मानसिक बळ देते आणि हताशा क्षणी करतील स्वामी या विश्वासाने माणूस पुन्हा उभा राहतो. ज्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर संकट आले तरी मन कधी डगमगत नाही. उलट ती श्रद्धा आपल्याला तग धरायला शिकवते. श्रद्धा म्हणजे चमत्कार घडण्याची वाट पाहणे नव्हे. श्रद्धा म्हणजे चमत्कार घडवायला स्वतःमध्ये बळ निर्माण करणे. स्वामी कधीही थांबत नाहीत, आपण थांबतो. स्वामी कधीही मागे घेत नाहीत, आपणच विसरतो की त्यांना कितीदा आपला हात धरला होता. ते दरवेळी काहीतरी देत असतात, कधी धीर, कधी दिशा, कधी एखादी संधी आणि कधी फक्त मनात एक शांत स्पर्श. आई म्हणायची, करतील स्वामी. हे वाक्य म्हणजे त्याचे वचनच आहे असं वाटत आता. जे बोलत नाही पण आपल्याला खूप काही सांगून जातं. श्रद्धा ही हवीच आहे. श्रद्धेशिवाय जीवन अपूर्ण आहे. श्रद्धा ही जीवनाला अर्थ देते, संकटाला सामोर जाण्याचे धैर्य देते आणि न दिसणाऱ्या हातावरही विसव बनण्याचे समर्थ देते. श्री स्वामी समर्थ.